हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण बटाटा चिप्स। बटाटे मी आणले होते मार्केटमधून 25 रुपये किलो। तर तुम्ही बघू शकतात बटाटे किती मोठाले आहे। त्यासाठी मी अगोदर घेतले बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून, नंतर घेतले त्याचे छिलके काढून, व्यवस्थित छिलके काढून घ्यायचे। नंतर घेतले इथं आपण बटाटा चिप्स करून, तुम्ही जाड पातळ तुमच्यानुसार करू शकता। मी इथं थोडे जाडसर केले होते, काही पातळ केले होते, जास्त पण जाड नव्हते। चिप्स झाल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ चिप्स धुवून घेतले। 2 पाण्याने धुतल्यानंतर परत एक पाणी घेतलं एका टोपल्यात, नंतर त्यात त्रुटी टाकली। त्रुटीने काय होतं की आलू चिप्स हे आपले बटाटा चिप्स हे काळे पडत नाही, त्यासाठी मी हे रात्रीच करून ठेवलं होतं। त्रुटीच्या पाण्यात रात्रभर आपले बटाटा चिप्स भिजू दिले। मग दुसऱ्या दिवशी सकाळी पातेलं ठेवलं, पातेल्यात पाणी टाकलं, जेवढं आपल्या बटाटा चिप्ससाठी आदन लागतं तेवढं पाणी टाकलं। नंतर त्याच्यामध्ये उकळ फुटल्यानंतर आपले बटाटा चिप्स टाकून घेतले। बटाटा चिप्स टाकून झाल्यानंतर आपलं चवीनुसार मीठ घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर छान त्याला परत उकळ फुटू द्यायचा आणि अधूनमधून चेक करायचं की शिजले का नाही। जास्त गाळ पण होऊ द्यायचे नाही। अजून नाही शिजले आपले, आणि इथं मी परत बघितलं तर इथं शिजले होते आपले बटाटा चिप्स। नंतर बटाटा चिप्स एक आपल्या चाळणीने काढून घ्यायचे साईडला। सर्व बटाटा चिप्स इथं काढून झाले आपले। नंतर घालू आपण याला वाळू। नंतर मी वरती साडी टाकली होती उन्हात। नंतर इथं आपले बटाटा चिप्स वाळू घातले, आणि मी केले होते बटाटा चिप्स हे 5 किलोचे। आणि तुम्ही बघू शकता आपले इथे बटाटा चिप्स तयार झाले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।